एक तर या बाबतीमध्ये मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की भुजबळ साहेबांची भूमिका अत्यंत सुरक्षा आणि स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे या भूमिकेशी भुजबळ साहेब 100% सहमत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणात धक्का न लागला पाहिजे ही त्यांची ठामपणाची त्या ठिकाणी भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे पक्षामध्ये पक्षांतर्गत या विषयावरती काय वेगवेगळे मतप्रवाह आहेत असं बिलकुल असंच काही कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून ठामपणाने सांगतो आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही पक्षाची भूमिका आहे. तर ते देत असताना ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागता कामा नये. त्यामुळे भुजबळ साहेबांचं ते तर इतके वरिष्ठ नेते आहेत. मंडल कमिशनच्या अंमलबजावणीच्या नंतर संबंध देशभरामध्ये प्रचंड प्रमाणावरती गदारोळ झालेला असताना या राज्यामध्ये मंडल कमिशनच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी त्यावेळेपासून लढा दिला. शिवसेना त्यांनी सोडण्याचं कारण सुद्धा तेच होतं. भुजबळ साहेब हे चळवळीचे फार मोठे राज्याचे नव्हे तर देशाचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी निश्चितपणाने आदर आहे. भुजबळ साहेब मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे एक वरिष्ठ नेते आहेत. मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यापासून ते या चळवळीमध्ये त्या ठिकाणी काम करत आलेले आहेत. त्यांच्या राजीनाम्याचा कुठलाही दुरान्वयी प्रश्न त्या ठिकाणी अजिबात उद्भवत नाही. ते जे काय त्या ठिकाणी भावना मांडतायत राज्य सरकारची भूमिका मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ते देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. भुजबळ साहेबांचं सुद्धा म्हणणं नेहमी वारंवार तेच राहिलं की मराठा समाजाला आरक्षण द्या पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता द्या. त्यामुळे याच्यातून समन्वय कसा करता येईल त्याच्यातून काय गैरसमज काय निर्माण झाले असतील तर ते चर्चा अंती त्या ठिकाणी दूर केली जाते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.